हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असणारी शिवसेनेची घोडदौड आपण सारेजण पाहत आहे आणि त्या निमित्ताने आज माणगाव शहरातील हा शिवसेनेचा निर्धार मेळावा आणि अनेक ज्ञानदेव पवारांसकट अनेकांनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे सहकारी आणि रायगडला खऱ्या अर्थाने शिवसेनेला उभारी देणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय भरतशेठ गोगावले। या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रमोदजी घोसालकर साहेब असतील, त्यानंतर चालके साहेब दक्षिण रायगड संपर्क प्रमुख, त्यानंतर अनिल नवगणे, विपुल जिल्हा प्रमुख उभारे, महिला संघटिका सौ निलिमाताई घोसालकर, संपर्क प्रमुख श्री चंद्रकांत कळंबे, आणि त्यानंतर ज्यांचा या ठिकाणी आज पक्षप्रवेश या ठिकाणी शिवसेनेमध्ये झाला ते ज्ञानदेव पवार, त्यांच्याबरोबर प्रवेश करणारे नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आपण सारेजण व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खरं तर आज आपण माणगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या निर्धाव मेळाव्याच्या निमित्ताने आपण पाहताय की या ठिकाणचा असणारा हा हॉल पूर्णपणे असा ओसंडून वाहत आहे, एवढा शिवसैनिकांनी, महिला भगिनींनी भरलेला आहे। आज माणगावमध्ये ज्ञानदेव पवारांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे। ज्ञानदेव पवारांनी आतापर्यंत माणगावसाठी अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कामं केलेली आहेत, अनेक समाजहिताची कामं त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षपद असताना त्यांच्याकडे त्यांनी केलेली आहेत ना। असं नेतृत्व शिवसेनेला या ठिकाणी गरज असताना शिवसेनेसाठी उभं राहिलेलं आहे। मी सर्व माणगावकरांना, उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी एकदा ज्ञानदेव पवारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। ज्ञानदेव पवारांनी सांगितलं की ज्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांच्यासाठी आम्ही काय केलं काय नाही ते सगळ्या गोष्टीचा पाढा भरत शेठनी पण वाचून सांगतीलच। भरत शेठ काय आहे ते मी काय त्यांच्यावर बोलणार नाही, कारण कमर्शियल लोकांवर काय बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडतो। मी नेहमी सांगत होतो की ते धंदेवाईक आहेत आणि धंदेवाईकांना शिवसेना समजणार नाही, तर त्यांना कुठपर्यंत हे करायचं या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा। आता काय 10 कोटीचं मानधन त्या ठिकाणी CSR फंडातून मिळालं राजू साबलेंना, ते झालं का पूर्ण आपल्याकडे येतील
तुम्ही वाट बघत राहा, कारण कमर्शियल आहेत, बिझनेसमॅन आहेत ते. राजकीय त्यांचं काही वडिलांनी जे काही संपूर्ण आयुष्य उभं केलं साबळे साहेबांनी, संपूर्ण रायगड जिल्हा पादाक्रांत त्यांनी केला संघटनेसाठी, आणि एक नावलौकिक म्हणून साबळे साहेबांकडे पाहिलं जायचं. मुलांनी मात्र ते काही ठेवलेलं दिसत नाहीये. आणि जाऊन कुठं बसले असतील, कुठल्या पक्षात जायचं हा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. जाऊन गेले तर कुठे गेले, तर औरंगजेबाच्या छावणीमध्ये जाऊन बसले. अशी विचारधारा ज्यांची ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आपण पुन्हा एकदा शिवसेना एक संघ करू, शिवसेना एक संघ करून शिवसेनेची वज्रमुठ उभी करायची. तुम्ही सज्ज आहात ना सगळे? पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यावर ना रायगड किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचंय. आपण सारेजण सज्ज आहात ना? कारण तटकरेंना असं वाटतंय की रायगड हा त्यांच्या बापजाद्यांचा आहे, पण रायगड हा शिवसेनेचा आहे आणि रायगड हा कायमस्वरूपी शिवसेनेचाच राहील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. मी कर्जतवरून यासाठीच माणगावला आलेलो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जी फंद फितुरी तटकरेंनी आमच्या सगळ्यांशी केलेली आहे, एक वेळ दगाफटका होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खानाबरोबर, आणि छत्रपतींबरोबर कोण उभा होता, तर जिवा माला उभा होता. सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला, पण जिवा मालेने एक वारामध्ये सय्यद बंडाला कायमचं संपून टाकलं होतं. जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार आमच्या नसानसात घुमलेले आहेत. ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. अनेक लोक आले, अनेक लोकांनी पाहिलं. शिवसेना ही काही ठाकरेंची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचार जे बरोबर घेऊन जातील ती खरी शिवसेना. ते विचार आदरणीय शिंदे साहेबांनी बरोबर घेऊन गेले म्हणून संपूर्ण शिवसेना शिंदे साहेबांच्या बरोबर उभी राहिली. नाही, आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून माझी सगळ्या रायगडकरांना या ठिकाणी विनंती आहे, आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करायचंय. यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे या ठिकाणी उभं राहायचंय, एक संघ या ठिकाणी राहायचंय. आणि हे काम आपल्याला खऱ्या अर्थाने शिवसैनिक म्हणून एकत्रपणे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय. एक लक्षात घ्या मित्रांनो, आज राज्याचं राजकारण आपण सारेजण पाहत आहे. तटकरेंच्या राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा. शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्री पद असो किंवा मंत्रीपद असो, शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहे. आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट धरलेला आहे. आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं, लुटलं गेलं, ओरबडून खायलं गेलं असं म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही. तटकरेंनी काही ठेवलं नाही, ना जमिनी ठेवल्या, शासकीय जमिनी सुद्धा हडपून टाकलेल्या आहेत. काही बाकी ठेवलेलं नाही. फक्त तुमच्या नावावर काय सातबारा असेल तोही जपून बघा, राहिलाय की तो सुद्धा ट्रान्सफर होऊन जाईल.
अशा पद्धतीचं काम करणारं हे नेतृत्व त्या ठिकाणी रायगडमध्ये तटकरेंच्या रूपाने आहे. आणि म्हणून आम्ही तटकरे जरी या ठिकाणी राजकीय सत्ता रायगडची घ्यायला पाहत असतील तर रायगड हा छत्रपतींच्या वारसांचा किल्ला आहे, जिल्हा आहे. आणि याच रायगड किल्ल्याला जरी ते औरंगजेबाची छावणी बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही या रायगड जिल्ह्याला गड किल्ल्यांचा दुर्ग केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. ते बाळासाहेबांचे विचार आहेत. आम्ही कदापि या ठिकाणी ही फंद फितुरी खपून घेतली जाणार नाही. एक वेळ आमच्याशी बेईमानी केलेली आहे, पुढच्या वेळेला वार आम्ही करणार आहोत. तो वार आर पी पार असेल, प्रमोद शेठ आर की पार. कर्जतच्या सुज्ञ जनतेने शिवसैनिकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. 2 वेळा त्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करत आहे. त्यामुळे शिवसेना एक संघ त्या ठिकाणी उभी आहे. रायगडच्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी वाडी वस्तीवर भरतशेठ गोगावलेंचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही आम्हाला पालकमंत्री पदाचं काय सांगताय? पालकमंत्री पद हे तुम्हाला फाईलवर मिळेल. 26 जानेवारीचा 26 व 15 ऑगस्टचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्हाला फाईलवर सही करून दिली असेल. परंतु रायगडच्या वाड्या वस्त्यावर गावातील प्रत्येक घरामध्ये भरत गोगावलेंचं नाव फडकलं जाते. त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? रायगडच्या प्रत्येक मनातील असणार, रायगडच्या मनातील पालकमंत्री म्हणून भरत शेठचं नाव अभिमानाने घेतलं जात आहे. अरे ही आमची श्रीमंती आहे, ही शिवसैनिकांची श्रीमंती आहे. आणि आम्ही ती भरत शेठच्या रूपाने उभी केलेली पाहिलेली आहे. आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की भरत शेठ सारखं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. निस्वार्थी नेता, कोणताही स्वार्थ नाही या माणसाकडे. आणि असं नेतृत्व या रायगडला भरत शेठच्या रूपाने कॅबिनेट मंत्री म्हणून लाभलेले आहेत. शिंदे साहेबांनी काय असंच मंत्रिपद त्यांना दिलेलं नाही, परंतु असं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी भरत शेठच्या रूपाने लाभलेलं आहे. त्यामुळे भरत शेठ काळजी करू नका. मंजिलें उन्हीं के मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. भरत शेठना पालकमंत्री रायगडच्या जनतेने केलेलंच आहे. कागदावरचं फाईलवरती पालकमंत्री पदाला आम्ही किंमत देत नाही. जनतेच्या मनातील पालकमंत्री आहोत. हौसला आम्ही घेऊन आहोत. शिवसेना एक संघ उभी आहे, तिन्ही आमदार एकत्रपणे आहेत आणि शिवसेनेचा भगवा भरत शेठ बरोबर उभा आहे. आणि म्हणून आज सांगायला अभिमान वाटतोय, रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि या भूमीतून प्रत्येक मावळा म्हणून आपण सारे जण अभिमानाने रायगडचा किल्लेदार म्हणून भरत शेठकडे पाहता. या गोष्टीचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. हे सारे जण आपण भरत शेठना एवढा मान सन्मान या ठिकाणी देतात. नांदे पवार, आमच्याकडनं ती चूक झाली, आम्ही कबूल करतो. परंतु यापुढे मात्र आज तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, लागल ती ताकद तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. मानगाववर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा. रात्रीचा दिवस करण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहोत. भरत शेठ असतील, महेंद्र दलवी असतील, मी स्वतः असेल. कर्जतची काळजी करू नका. ते सर्व पक्षी एकत्र येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. का त्यांच्याकडे दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. सर्व पक्ष एकत्र आणले तरच महेंद्र थोरवेला पराभूत करू शकता. अरे तुम्ही महेंद्र थोरवेला पराभूत कराल, पण रायगडच्या मनामध्ये तुम्ही पदाने किती उंच तटकरे जरी गेले, किती राजकीय पद जरी त्यांना उंच मिळाली, तर रायगडच्या मनातील, जनतेच्या मनातील उंच पद त्यांना कधीच मिळू शकणार नाही. कारण त्यांचं काम अशा पद्धतीचा बरबटलेला नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि म्हणून नामदेव पवार, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. मानगावमध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ती सगळी मदत शासनाच्या माध्यमातून असेल, शिवसेनेच्या माध्यमातून असेल, शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, ही सारी मदत आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल.
आपल्याला पूर्णपणे ताकद त्या ठिकाणी आम्ही उभी करून देऊ. कारण आम्हाला शिवसेना वाढवायची, शिवसेना एक संघ करायची, बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय का शिंदे गटाचे सगळेच जण आपण शिंदे गटामध्ये प्रवेश संपूर्ण चालू आहेत. हे शिंदे गटामध्ये प्रवेश नाही आहेत फक्त, तर हा शिंदे गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं सुरू असणारा महापूर सुरू झालेला आहे. एवढा प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. आजही आपण सारेजण पाहताय अनेक लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी नामदेव पवार आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या माध्यमातून शिवसेना वाढली पाहिजे, रुजली पाहिजे आणि शिवसेना एक संघ होऊन आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या साऱ्या निवडणुकांवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पुन्हा एकदा आपलं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.